श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या 23 नोव्हेंबर वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी म्हणजेच देव उठणे एकादशी। या एकादशीला प्रबोधनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे 4 महिन्याच्या झोपेनंतर म्हणजे योग निद्रेनंतर जागे होत असतात आणि म्हणून या एकादशीला देव उठणे एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच आपल्या या चातुर्मासामध्ये मांगल कार्य किंवा शुभ कार्य विवाह हे जे कार्य आहे तर हे देव उठणे एकादशीपासून म्हणजे उद्यापासून आपल्याला ही जी लग्न कार्य किंवा जी काही शुभ कार्य आहेत तर ती या कार्तिक महिन्यातली शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे देवप्रबोधनी एकादशीला साजरी केली जात असतात किंवा या दिवसापासून सुरू होत असतात। तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात। कारण ही एकादशी जी आहे तर ती सर्वात महत्त्वाची आणि इतर एकादशींपेक्षा सुद्धा अतिशय महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते। त्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल किंवा निगेटिव्हिटी असेल, पितृदोष असेल, शत्रुबाधा असेल, करणीबाधा असेल तर इतर प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या ज्या काही अडचणी असतील तर त्यामुळे त्या दूर होत असतात। आणि तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा अगदी फक्त 24 तासामध्ये पूर्ण होत असते असा सुद्धा तुम्हाला अनुभव येईल। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर उद्या मोठी कार्तिकी एकादशी आहे आणि आपल्याला सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी सुद्धा चालेल आणि सकाळी आपल्याला लवकर आपली पंचोपचारे पूजा ही करायची आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी सेवा आणि पूजा याबद्दलची डिटेल माहिती शेअर केलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्यासोबतच आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचे आपल्याला नामस्मरण करायचं आहे। आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती एक वस्तू टाकायची आहे। सर्वप्रथम आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची जी पानं असतात तर ती पानं 5 पानं अगदी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालतील किंवा तुम्ही अगदी 1 पान जरी टाकलं तरीही चालेल। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकादशीला तुळशीचं पानं हे तोडायचे नसतात कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत असतं त्यामुळे तुळशीला या दिवशी आपल्याला पाणी घालायचं नसतं। त्याचबरोबर तुळशीची पानं सुद्धा आपल्याला तोडायची नसतात। त्यामुळे ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही बाहेरून विकत आणली तरीही चालतील। त्यासोबतच तुळशीची पानं जर तुम्हाला भेटली नाही तर मग तुम्ही अगदी तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्या सुद्धा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। तुम्हाला जर तुळशीची पानं जर तोडता आली नाहीत किंवा तुम्हाला जर वेळ मिळाला नाही, तुमच्या लक्षात नाही राहिलं तर मग तुळशीची पानं जी काही तुळशीच्या वृंदावनामध्ये गळून पडलेली असतात तर ती 5 पानं घेतली तरीही चालतील किंवा अगदी तुम्ही 2 पानं घेतली तरी सुद्धा चालतील। आता आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती म्हणजे तुळशीची पानं जी आहे तर ती टाकायची आहेतच। तुळशीची पानं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला जर काही दोष लागलेले असतील, करणी बाधा असतील, नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये असतील, कोणी काही शत्रुपीडा जर आपल्याला केलेली असेल तर ती आपली दूर होत असते आणि आपल्या मनातील इच्छा सुद्धा जी काही आहे तर ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असते। म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं जी आहेत तर ती आवर्जून टाकायची आहेत। त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। गंगाजल नसेल तर मग तुम्ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये जाऊन घेऊन या। तिथे तुम्हाला अगदी 15 ते 20 रुपयामध्ये गंगाजलची जी बॉटल आहे तर ती मिळून जाईल। गंगाजल जर तुम्हाला टाकणं शक्य नसेल तर मग गोमूत्र सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही अगदी गुलाबजल सुद्धा टाकलं तरीही चालेल। या 3 पैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल तर ती वस्तू तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीसोबत टाकायची आहे। आपल्या शरीरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्याला काही आजार लागलेले असतील जसं की त्वचारोग असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जर आजार असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मिठाचा सुद्धा समावेश आपल्या या अंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे। मग तुम्ही हे खडे मीठ सुद्धा घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेतलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने चिमूटभर मीठ सुद्धा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पाण्यामध्ये अंघोळीच्या हळद
हळद सुद्धा चिमूटभर टाकायची आहे। गुरुवारच्या दिवशी हळदीला अतिशय महत्त्व दिलं जातं, तर या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे। भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत। त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या ज्या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुमच्याकडे ज्या काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहेत आणि जर एखादी वस्तू तुमच्या जर कडे नसेल तर मग ती तुम्ही स्किप केली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही अंघोळ करायची आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। अंघोळ करत असताना सर्वप्रथम आपल्याला डोक्यावरती पाणी घ्यायचं नाही आहे, कारण एकादशी आहे, डोक्यावरून आपल्याला स्नान करायचं नसतं, आपले केस सुद्धा आपल्याला धुवायचे नसतात। गुरुवारी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या करायच्या नसतात यावरचा अगदी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी टाळायच्या आहेत। तर अशा या काही ज्या गोष्टी आहेत तर त्याचं आपल्याला पालन तर आवर्जून करायचंच आहे आणि जर चुकून आपण या दिवशी या ज्या गोष्टी केल्या तर त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नसते आणि त्यासोबतच ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करणार आहात या पाण्याने तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये सातत्याने किंवा कंटिन्युअसली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच तुम्हाला तुमच्या मनामध्ये अंघोळ ही करायची आहे। त्यामुळे सुद्धा आपल्या मनामधले जे काही नकारात्मकता असते तर ती सुद्धा दूर होत असते। शत्रुबाधा शत्रुत्रास जर असेल, गुपित शत्रू असतील, हितशत्रू असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात, नष्ट होत असतात आणि त्यासोबतच आपल्या मनामधली भरपूर दिवसापासून जर एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा सुद्धा आपली पूर्ण होत असते। अंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम आपले बाथरूम जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू टाकायला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत। तुळशीची पानं किंवा तुळशीच्या मंजुळा तुम्हाला टाकायच्या आहेत, मीठ टाकायचं आहे। अंघोळ केल्यानंतर एक बादली तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि संपूर्ण बाथरूम मध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते ओतून टाकायचं आहे। त्यानंतर ही जी बादली आहे तर ती तुम्हाला मोकळी ठेवायची नाही आहे। बादली जी आहे तर ती बाथरूम मधली आपल्याला नेहमी भरूनच ठेवायची आहे। पाण्याने भरलेली बादली आपल्या नेहमी बाथरूम मध्ये ठेवायची असते। रिकामी बादली जर आपण आपल्या बाथरूम मध्ये ठेवली तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आणि गोष्टी ज्या आहेत किंवा पैसा जो आहे तर तो सुद्धा रिकामा होत असतो। त्यामुळे तुमच्या बाथरूम मधली जी बकेट आहे तर ती तुम्हाला मोकळी ठेवायची नाही आहे, पाण्याने भरून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अंघोळ झाल्यानंतर आवर्जून एक तांब्या भरून तुम्हाला कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांब्याचा तांब्या जो तुम्ही पूजेसाठी वापरता तो सुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला अगदी चिमूटभर पिवळी हळद टाकायची आहे आणि याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे। हे करायला तुम्ही अजिबात उद्याच्या दिवशी विसरू नका। तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मी छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की आवर्जून उद्याच्या दिवशी करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।